आता 32वी ओवी आहे आज आपली. तर विषय तोच आहे. भूमिका आत्ता आज जे आपण बघणार आहोत त्यामध्ये विषयाचं वेगळे पण काही नाही, की परमात्मा एकटा एक आहे, तो एकमेवा द्वितीय आहे. त्यामुळे त्याचं द्रष्टेपण किंवा त्याचं पाहणेपण किंवा त्याचं भोक्तृत्व हे काहीच अशाशी जोडलेलं नाही आहे. म्हणजे जसं आपल्याला सापेक्षता आहे की आपण कशाचा तरी उपभोग घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्याशी उपभोग घेण्याकरता असलेली वस्तू यांच्यामध्ये काहीतरी संबंध असतो आणि त्या संबंधातून ती क्रिया किंवा भोगणे पाहणे ह्या सगळ्या क्रिया आहेत, त्या सगळ्या क्रिया घडतात. पण इथे भगवंताला जेव्हा द्रष्टा असं म्हटलेलं आहे आणि अनेक वेळा इथे दृंग मात्र असं म्हटलेलं आहे, केवळ पाहणारा. आता केवळ पाहणारा ह्या शब्दाचा अर्थ आपण काय स्पष्ट करू, पण आपल्याला आतून तो भावात्मकतेने समजून घ्यायला हवा की तो केवळ भाव आहे, तो पाहतो. हा त्याला पाहण्याची काही आवश्यकता नाही आहे त्याचं, म्हणून त्याला पुढे मात्र शब्द वापरला. दृंग मात्र असं म्हटलेलं आहे की दृक् मात्र, की केवळ पाहणं. आता केवळ पाहणं हे कशा करता? कारण ह्या त्रिपुटीचं स्पष्टीकरण देण्याकरता एक. दुसरं, हे सगळं घडवणारा तोच आहे म्हणून त्याच्या नावाने, म्हणून दुसरं त्याचं कारण. तिसरं त्याचं कारण म्हणजे असं की व्यवहारातला प्रत्येक द्रष्टा दर्शनाची स्थिती कशी प्राप्त करून घेतो किंवा व्यावहारिक पातळीवरती ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय ह्या त्रिपुटीतून ज्ञान कसं प्राप्त होतं. कारण पहिलं ह्या जगाचा संबंध पाहण्याशी आहे, द्रष्ट्याशी. कारण जग आधी पाहतो आपण, पहिलं मापनाची सुरुवात पाहण्यापासून आहे आणि मग श्रवण हे सगळं आहे. तर म्हणून हा पाहतो यांनी हे जग निर्माण केलं आहे. कारण शेवटी तो खरंच पाहतो का नाही पाहतो असा जो प्रश्न विचारला तर त्याला आमच्यासारख्या पाहण्याच्या क्रियेशिवाय पाहता येतं. आमच्यासारखं ह्या भावात येऊन की हा द्रष्टा आहे आणि ह्या द्रष्ट्याला पाहायचा आहे. हा भाव काय आहे? हा द्वैत भाव आहे. द्वैत स्वीकारल्याशिवाय आम्ही अनुभव घेऊ शकत नाही. कारण जोपर्यंत द्रष्टा आहे, कुठपर्यंत आहे? दृश्य आहे तोपर्यंत. दृश्य नाही तर द्रष्टा कसा आला? तो काही द्रष्टा असणार नाही. आणि त्यामुळे म्हणून दर्शन आहे. म्हणून द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, ह्या तीन गोष्टी प्राप्त होण्याकरता सुद्धा त्याला ही द्वैताची भावना स्वीकारावी लागते, या जगाची त्रिपुटी स्वीकारावी लागते. परमेश्वर या सगळ्याचा अनुभव घेतो असं तरी का म्हणायचं? त्याचं कारण असं की अनुभव घेणारा जो परमात्मा आहे, जो परमेश्वर आहे, त्यांनी ही सृष्टी कशाकरता निर्माण केली? निष्प्रयोजन निर्माण केली नाही. मग त्याचं प्रयोजन काय आहे? तर ज्या प्रकृतीला त्यांनी निर्माण केलेलं आहे त्या प्रकृतीला तिचा अनुभव घेणे, तर त्या प्रकृतीला पाहणे. मग त्या प्रकृतीला पाहण्याकरता प्रकृती वेगळी आहे हे आम्हाला दिसतं आहे. म्हणजे वेदांत आणि सांख्य दर्शन ह्यातला फरक पुन्हा इथे आपल्याला विचारात घेता येतो की वेदांतामध्ये काय, परमात्मा प्रकृतीला आपल्यापेक्षा वेगळ्या भावांनी न पाहता प्रकृतीचा आपल्याच ठिकाणी उपभोग घेऊ शकतो, प्रकृतीचा अनुभव आपल्याच ठिकाणी घेतो. परंतु सांख्य दर्शनामध्ये तसं नाही. सांख्य दर्शनामध्ये प्रत्येक पुरुष वेगळा आहे. प्रत्येक पुरुषाच्या ज्ञान, द्रष्टेपण, जे ज्ञाता, द्रष्टा, काय उपासक, जे काही त्यांनी जी भूमिका स्वीकारली आहे त्याप्रमाणे त्याचं मिळणारं दर्शन, त्याला होणारं ज्ञान, त्याच्या होणाऱ्या त्या उपासनेचे लाभ हे सगळे भिन्न भिन्न आहे, प्रत्येकाला भिन्न भिन्न आहे. असं म्हणून सांख्य दर्शन पूर्ण द्वैत स्वीकारतं. तर वेदांत दर्शन अद्वैत तत्वज्ञान स्वीकारून मुळातच भूमिका अशी मांडतं की त्या परमात्म्याला वेगळा द्रष्टा व्हावं लागत नाही. आता ह्याचा विषयाचा किंवा या सांख्यदर्शनाचा संबंध वेदांत दर्शनाशी आहे म्हणून आपण नाही आत्ता बोलत आहे. आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की हे जग, म्हणजे शंकराचार्यांनी जे त्या वेदांताला स्पष्ट करण्याकरता जी गृहीत कृत्य त्यांना घ्यावी लागली असतील, जे ॲझम्पशन्स त्यांना स्वीकारावी लागली असतील, ती स्वीकारून त्यांनी जे तत्त्वज्ञान आमच्यासमोर ठेवलं ते तत्त्वज्ञान बरोबर
वेदांत परंपरेला काय सांगायचं आहे याच्याशी निगडित आहे. याला वेदांत परंपरा जे म्हणते ते जास्तीत जास्त स्पष्ट आणि कमीत कमी गोंधळांनी आणि कमीत कमी ठिकाणी अडचणीत न येता किंवा येता काही म्हणा, या अडचणीत न येता वेगळं आणि कमीत कमी अडचणीत ज्यांना यावं लागतं असं जर तत्त्वज्ञान कोणाचं असेल तर शंकराचार्यांचं आहे. तर ते बरोबर ही भूमिका मांडतात आपल्यासमोर आणि म्हणून लोकांना शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान सर्वदूर अधिक प्रसिद्ध आहे किंवा मान्य आहे. आता त्याही तत्त्वज्ञानाबद्दल आपल्याला बोलायचं नाही आहे. इथे जे बोलायचं आहे हा सगळा अनुभव सगळ्याच्या पलीकडचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये सगळं तत्त्वज्ञान सगळ्या बाजूनी माऊलींनी खुलं करून त्यांना ज्याला जो विचार करायचा आहे, ज्या पद्धतीने पुढे जायचं आहे त्या पद्धतीने तत्त्वज्ञान मांडलं आहे. अमृतानुभवामध्ये तत्त्वज्ञान मांडताना तत्त्वज्ञानाचं स्वरूप थोडं न थोडं का होईना स्पष्ट करून मांडायचं आहे. या भूमिकेतून ज्याचे ज्याचे आधार तत्त्वज्ञानाचं स्पष्ट म्हणजे स्वरूप स्पष्ट करताना घ्यावे लागतात ते ते स्पष्टीकरण देताना माऊलींनी त्या प्रत्येकाचा विचार करून घेतलेला किंवा स्वीकारलेला जो भूमिकेचा भाग आहे तो कसा मागे पडतो हे त्याच्यात दाखवलं की आम्ही पुरुष प्रकृती स्वीकारून तत्त्वज्ञान मांडतो ते मागे पडतात, ज्या वाणीच्या माध्यमातून मांडतो ते मागे पडतात, ज्या परंपरेला अनुसरून आम्ही पुढे जातो, जी उपासना आम्ही स्वीकारतो, जो ज्ञानाचा मार्ग आम्ही स्वीकारतो, जी भक्ती आम्ही स्वीकारतो ते सगळं कसं मागे पडतं आणि शेवटी अनुभवाला जो काही अनुभव घेणारा आहे तो कसा थेट भिडतो हा विषय त्यांना त्या अमृतानुभवामध्ये प्रत्यक्ष अनुभव असा मांडायचा आहे. आता इथे मात्र म्हणजे आपण प्रस्थानत्रयी म्हणून ज्या टप्प्यावर येतो या टप्प्यावर मात्र त्यांना यातली कशाची चर्चा करायची नाही. त्यांना एकच गोष्ट सांगायचं फक्त एकमेवाद्वितीय ब्रह्म, त्याच्या पलीकडे मला काही सांगायचंच नाही. कारण ज्याला सांगायचं आहे तो चांगदेव सगळे विषय आणि सगळं तत्त्वज्ञान आपल्या भाषेत बोलायचं तर कोळून प्यायलेला, त्याला काय मोठं त्यातलं समजून घेणं काय अवघड आहे किंवा त्याला ती संकल्पना त्याच्यापुढे मांडायची आहे असं नाही आहे. त्यांना फक्त त्याच्या अहंकाराची निवृत्ती करण्याकरता तत्त्वज्ञानामधल्या त्या ब्रह्मस्वरूपाचं त्यांना एकदा पुन्हा त्याला जाणीव देऊन या स्वरूपात राहा एवढा उपदेश करायचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी बाकीचे कोणतेही विषय स्पर्शलेले नाही. वेगवेगळ्या प्रकारांनी या जगाची अनुभूती घेताना ब्रह्मच कसं शिल्लक राहतं आणि तेच कसा अनुभव घेतं एवढंच फक्त त्यांनी चांगदेवांना सांगितलं. त्यामुळे हा सगळा पसारा 65 ओव्यांमध्ये आटोपला आहे. विषय इकडे इकडे बदलत नाही. आपण आता पाहत आलो तर मांडणी फक्त थोडी थोडी बदलते, सूत्र काही बदलत नाही त्याच्यामध्ये. तर आता आपली 32वी ओळी आहे की जे जाणीवेचे की ठाई नेणणे कीर नाही परी जाणणे म्हणून आहे जाणणे कैसे. म्हणाले हा जो आत्मा आहे जे जाणण्याची की ठाई की म्हणजे तो प्रकार जो जे जाणण्याच्या प्रकारामध्ये आणायचं म्हटलं तर नेणणे कीर नाही. कसं म्हणणार की तो जाणतो कोण, आम्ही त्याला जाणतो वगैरे आता हा विषय नाही आहे. आता तो काय आहे एवढाच विषय चालला आणि तो काय आहे हा विषय वेगवेगळ्या प्रकारांनी ते आपल्या पुढे मांडतात. आत्ता मांडण्याचा विषय काय आहे की परमात्माला जाणावं लागतं का, परमात्मा जाणकार आहे का, परमात्मा काय आहे. तत्त्वज्ञान सांगतं तो ज्ञान आहे. ज्ञान हे त्याचं लक्षण आहे. मग ज्ञान हे त्याचं लक्षण आहे तर तो जाणणारा म्हणजे तो ज्ञाता होतो का. ज्ञानेश्वर माऊली त्याचं स्पष्टीकरण करतायत की तो ज्ञाता होतो का. ते म्हणाले तो ज्ञाता होत नाही. ज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. इथेच ते सीमित आहे. कसं सीमित आहे त्याचं कारण असं की जे जाणण्याची की ठाई नेणणे कीर नाही. खरोखर कीर म्हणजे खरोखर नाही. काय नाही नेणणे म्हणजे अज्ञान. म्हणाले अहो त्याला जाणता आहे असं म्हणण्याकरता किंवा तो जाणण्याच्या प्रकारात घालण्याकरता त्याला जर आम्ही असं म्हटलं हा जाणता आहे या दृष्टीने याचा विचार करू तर म्हणाले त्याला जाणत्या या प्रकारात घालणार कसं. कारण जाणत्या ह्या प्रकारात त्याच्या आधी नेणते पण म्हणजे अज्ञान उपस्थित पाहिजे. पण त्याच्या आधी अज्ञान उपस्थित कसं असेल, त्याच्या मागे काहीच उपस्थित नाही, त्याच्यापासून वेगळं काहीच उपस्थित नाही. मग त्याच्यापासूनही वेगळं काही नाही आणि त्याच्याशिवाय ही काही वेगळं नाही.
हे त्याच्यापासून निर्माण झालेलं पण त्याच्यापासून वेगळं राहणारं असंही काही जन्माला येत नाही, आणि त्याच्यापासून निर्माण न झालेलं पण त्याच्यापासून वेगळं असलेलं असंही काही नाही. तर ते म्हणतात मग त्याला जाणणे पण नावानी वेगळ्या शब्दांनी कसं संबोधता येईल, कारण जाणणे पण हा त्याच्याकडे येणारच नाही, कारण त्याच्यापुढे नेणणे पण माहीतच नाही. अज्ञानाला जर उपलब्धी नाही तर ज्ञान आहे हा अमृतानुभवात येऊन गेलेला विषय की फक्त ज्ञानच आहे. तर अज्ञान कुठून आलं, कारण ज्ञानाला अज्ञानाची जाणीव नाही. कायमचा आपला ठरलेला दृष्टांत, सूर्य अंधाराला पाहू गेला तर त्याला कधीच अंधार दिसणार नाही, कारण सूर्य हा नेहमीच प्रकाशमय आहे. म्हणून ते म्हणतात ज्ञानरूप आत्म्याचे ठाई अज्ञान ते मुळीच नाही, मग तया आत्म्या कोठून होई आत्मज्ञान विबुध हो. म्हणजे आत्मतत्वाला आत्मतत्वाचं ज्ञान होतं का हा प्रश्न आहे. तर म्हणजे त्याला कुठून ज्ञान होणार आहे, का की तो ज्ञानरूप सर्वांशी म्हणून ज्ञानगम्य वस्तू त्यासी होता नये निश्चयेसी विचारे पहा श्रोतेजन. कारण काय आहे तर तो ज्ञानरूप आहे सर्व अंशाने, त्याच्यामध्ये ज्ञानाचा अभाव कणभर सुद्धा नाही. कणभर जरी ज्ञानाचा अभाव असता तरी सुद्धा अज्ञानाला वेगळी जागा शिल्लक राहिली असती, मग त्याला म्हणता आलं असतं की हा जाणणारा आहे म्हणून, का की तो ज्ञानरूप सर्वांशी. ज्ञान हे त्याचं लक्षण 100% आहे, आणि म्हणून ज्ञानगम्य वस्तू त्यासी होता नये निश्चयेसी, म्हणून त्याला ज्ञानगम्य म्हणजे ज्ञानाने जाणता येणारी अशी वस्तू त्याला होता येत नाही. म्हणून होता नये निश्चयेसी विचारे पहा श्रोतेजन. म्हणून त्याला ज्ञानाने जाणणारी वस्तू म्हणजे ज्ञेय हे त्याला होता येत नाही त्याच्याकरता. आणि म्हणून काय होतं, आता अजाणता असल्याविना जाणीवेसी महत्त्व येईना, अंधारतो असल्याविना श्रेष्ठत्व दीपाचे कोण मानी. म्हणून जाणीवेचा ऐसा गुण नेणी व आधी निर्माण, करावी दावण्या जाणं महत्त्व ते आपले. जाणीव करून घेण्याकरता नेणीवेला आधी उत्पन्न करावं लागतं, अन्यथा जाणीव आहे ही गोष्ट दाखवता येत नाही. म्हणून म्हणाले नेणीव तरी तैसे करी आपण प्रकटो न निर्धारी, विचारवंत पुरुषा करी बोधतो जाणीवेचा. नेणीव ही तैसे करी म्हणाले, बरोबर वाचते ना, पहिली ओळ वाचली ना. नेणीव ही तैसे करी आपण प्रकटो न निर्धारी, विचारवंत पुरुषा करी बोधतो जाणीवेचा. म्हणजे आता आम्हाला जर समजा आत्मज्ञान झालं किंवा व्हावं अशी इच्छा आहे, आणि जर ते आत्मज्ञान एखाद्याला झालं असं आपण म्हणतो, तेव्हा आत्मज्ञान झालं हे कोणत्या पार्श्वभूमीवर म्हणतो की अज्ञान आधी उपस्थित आहे आणि त्या अज्ञानाला ओलांडून तो पलीकडे गेला आहे, म्हणून तो आत्मज्ञानी झालेला आहे. म्हणजे त्याकरता आधी अज्ञान निर्माण करावं लागलं. म्हणून जाणीवेचा ऐसा गुण, जाणीव किंवा ज्ञानाचा गुण काय आहे म्हणतात की नेणीव आधी निर्माण. त्या ज्ञानाच्या आधी अज्ञान निर्माण झालेलं असावं लागतं, आणि करावी दावण्या जाणं महत्त्व ते आपले. ज्ञानाचं महत्त्व सांगण्याकरता अज्ञान निर्माण करावं लागतं. नेणीव ही तैसे करी आपण प्रकटो न निर्धारी. आणि म्हणूनच नेणीव म्हणजे अज्ञान हे प्रकट होतं, आणि विचारवंत पुरुषांना किंवा जे आत्मावारे द्रष्टव्य असं म्हणून श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, जो त्याचं चिंतन करतो अशा विचारवंत पुरुषाच्या ठिकाणी बोध तो जाणीवेचा. ही काय करते, ही नेणीव जाणीवेचा बोध करून देते. कारण हे नाही म्हणजे काय झालं, हे व्यतिरेकानी सिद्ध केलेलं ज्ञान झालं की हे अज्ञान नाही, हे अज्ञान, हे अज्ञान, हे अज्ञान, किंवा हा प्रांत अज्ञानाचा नाही, हे अज्ञान नाही, हे अज्ञान नाही, हा ज्ञानाचा प्रांत, किंवा हे ज्ञान नाही, ज्ञान नाही असं म्हणून टाकलं की व्यतिरेकानी जाणून घेतलं. म्हणजे आम्हाला समजून घ्यायला पद्धती दोनच आहेत, एक अन्वय आणि एक व्यतिरेक. आपण समजून घेताना हे अज्ञान आहे, हे अज्ञान आहे, हे अज्ञान आहे, आणि हे ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. आपल्याला कोणत्या कक्षेत राहायचं आहे, ज्ञानाच्या. म्हणून आपण अन्वयाने ज्ञानाच्या मार्गावरून चालत राहतो, आणि जेव्हा ज्ञानाच्या मार्गावरून चालत राहतो तेव्हा जेव्हा कुठे अज्ञान भेटत असेल तेव्हा ते अज्ञान जे आहे ते हे अज्ञान आहे हे बाजूला करा,
हे अज्ञान आहे, हे बाजूला करा, असं म्हणून जो ज्ञानी पुरुष ते बाजूला करत पुढे जातो, तो अज्ञानाला दूर करतो, हा व्यतिरेक आहे. आणि ज्ञानाच्या मार्गाने चालत राहतो, हा अन्वय आहे. आता परमात्म्याच्या ठिकाणी हा व्यतिरेक आणि हा अन्वय दोन्ही असत नाही. कारण त्याला अज्ञान पण दूर करायचं नाही आहे आणि त्याला ज्ञान पण मिळवायचं नाही आहे, कारण तो स्वतःच ज्ञानरूप आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी काय राहिलं नाही? अज्ञानही राहिलं नाही, ज्ञानही राहिलं नाही. त्याच्याकरता हे दोन्ही पण उपस्थित होतच नाही. अज्ञानही उपस्थित होत नाही किंवा उत्पन्न होत नाही आणि ज्ञानही उत्पन्न होत नाही, कारण तो स्वतःच ज्ञानरूप आहे. म्हणून ते सांगतात इथे की नेणिवती तैसे करी आपण प्रकटोन निर्धारी विचारवंत पुरुषा करी बोधतो जाणीवेचा. म्हणजे वस्तू जी अंधार ती सर्वदा करी जय जयकार उजेडाचा आहे चतुर नाशा आपण पाहूया. नाशा आपण पाहूया. चतुर शब्द बरोबर आहे ना? हां. म्हणजे वस्तू जी अंधार ती सर्वदा करी जय जयकार उजेडाचा अहो चतुर आपण नाश पाहूया. म्हणजे म्हणाली जी अंधार नावाची वस्तू आहे ती काय करते? तर म्हणाले ती सर्वदा करी जय जयकार. कुणाचा? तर उजेडा अहो चतुर. म्हणाले उजेडाचा जय जयकार करते आणि आपलं अस्तित्व ती दाखवत राहते. कारण ती हा अंधार आहे आणि हा उजेड आहे. उजेडाचं मोठेपण सिद्ध करण्याकरता अंधार आधी तिथे उभा राहतो. म्हणजे आपण जसं म्हणतो तसं की असत्याबरोबर सत्याची लढाई करायची आहे, तर ती लढाई सोपी आहे. कारण काय, हे असत्य आहे हे सोडून द्या, हे सत्य आहे हे स्वीकारा. पण सत्याच्या मार्गावरून चाललेल्या दोन माणसांना एकमेकांची लढाई करायची असेल तर माझं सत्य आणि तुझं सत्य, सत्याला काही दोन वेगळी सत्य नसतात. त्यामुळे त्या दोघांच्यामध्ये जर आपल्याला स्पर्धा आहे असं म्हटलं तर ती स्पर्धा फार अवघड आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये मी अधिक श्रेष्ठ आहे किंवा तो कनिष्ठ आहे हे मनुष्याला सिद्ध करणं किंवा हा लढा देणं हे नेहमीच अवघड आहे. आणि अवघड असण्याचं कारण एवढं एकच आहे की परस्पर विरोधी गोष्टी या जगात जे द्वंद्व आहे त्या द्वंद्वानी त्या सापेक्षतेनी दुसरी गोष्ट उठून दिसते. ते जर सापेक्ष नसेल, त्याच्याशी तुलना करण्याकरता जर दुसरी वस्तू नसेल तर त्या वस्तूचं वेगळेपण किंवा त्याचं मोठेपण उठून दिसत नाही. परमात्म्याच्या ठिकाणी हे दोन्ही नाही. परमात्म्याला वेगळं उठून दिसावंच लागत नाही. आपण म्हणतो तो परमेश्वर का नाही आम्हाला उठून असा आमच्या पुढे उभा राहत आणि सांगत अरे असा वागू नको, असा वाग, असा वागशील तर मी तुझं कल्याण करीन. त्याला हे करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण त्याला हे मिळवायचंच नाही. त्याला मला शहाणं करायचं आहे, मला दुसऱ्याला शहाणं करायचं आहे असं आपल्याला वाटतं. आपल्याला वाटतं की आपल्या घरातल्या माणसाला आपल्याला काय वाटतं ते कळलं पाहिजे. आपल्याला असं वाटतं की आपल्याला जे योग्य आहे असं वाटतं ते 4 लोकांना सांगितलं पाहिजे. पण ते परमेश्वराला किंवा परमात्म्याला त्याची आवश्यकताच नाही आहे. त्यामुळे मी आहे, माझं अस्तित्व आहे, ते अस्तित्व तुम्ही स्वीकारलं पाहिजे. ते स्वीकारलं तर तुमचं कल्याण आहे हे त्याला सांगायची गरज नाही. उद्या आपण म्हटलं की आमचा जो सगळा वैदिक धर्म बुडला आणि आमचे सगळे वेद जर बुडले, नष्ट झाले, ते वेदांचं ज्ञानच नष्ट झालं, तर तो परमेश्वर कसा कळेल? तो कळेल नाही तर न कळेल. त्याला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. त्यांनी हे सगळं निर्माण केलं, हे आमच्याकरता केलं. म्हणजे हे ज्ञान लोकांच्यामध्ये प्रसृत व्हावं आणि लोकांनी ह्या ज्ञानाचा अनुभव घ्यावा, याच्याकरता त्याला काही तळमळ कळकळ नाही. त्यांनी जे निर्माण करत नेलेलं आहे ते त्याच्या संकल्पनेप्रमाणे निर्माण केली. ही सृष्टी आहे, ही सृष्टी निर्माण केली, ही प्रकृती निर्माण केली. तिच्यातून जो काही अनुभव घेतला किंवा घेतोय तर तो कशाचा उपभोग घेतो, तो कसा उपभोग घेतो, तो का उपभोग घेतो, हे निर्माण करण्यामागचा त्याचा हेतू काय हे त्याला विचारलं पाहिजे. आपल्याला काही माहीत नाही. त्यांनी हे सगळा तो इतका स्वयंपूर्ण असताना सुद्धा त्यांनी हे सगळं का निर्माण केलं त्याला माहिती. कारण त्यांनी हे निर्माण करण्याच्या मागे त्याचा हेतू काय त्याला माहिती. आणि म्हणून इथे त्याला काहीतरी मिळवायचं आहे म्हणून त्यांनी हे निर्माण केलं आहे, किंवा त्याला आपल्याकडनं त्याचा महिमा गायला जावा, आपल्याकडनं त्याला मोठेपण मिळावं म्हणून तो काही करत नाही. म्हणून आता आपण जे पुन्हा पुन्हा सारखं जे म्हणतोय ना की तो जो अंधार आहे तो अंधार त्या उजेडाचा जय जयकार करतो. तर इथे माऊली असं सांगतात चांदेवांना की बाबा रे, परमेश्वर आपल्या अस्तित्वाचं
कधीच प्रकटीकरण करत नाही. परमेश्वराच्या अस्तित्वाचं प्रकटीकरण आम्ही केलं. विष्णूला रंग आकार कोणी दिला? आम्ही दिला. शंकराला रंग आकार कोणी दिला? आम्ही दिला. ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केला? हा ब्रह्मदेव शब्द तरी कोणी निर्माण केला? आम्हीच निर्माण केला. त्याला विष्णू हा शब्द तरी आम्हीच निर्माण केला. भाषा बदलली की त्यांनी गॉड शब्द निर्माण केला. शेवटी त्या संकल्पनेकरता शब्द आम्ही निर्माण केले, आकार आम्ही दिला. कारण का? त्यांनी म्हटलंय तसं की त्या उजेडाला प्रकट करण्याकरता त्या अंधाराला असं वाटलं की माझं अंधारपण प्रकट व्हावं, म्हणजे उजेडाचं उजेडपण समजेल. आणि हे समजणं म्हणजे तरी काय आहे? म्हणजे एकच आहे की हे जग जे आहे ते द्वंद्वात्मक आहे. या जगाला काहीतरी त्याच्या निगेटिव्हिटीची किंवा त्याच्या विरोधाची पार्श्वभूमी असल्याशिवाय अमुक एक वस्तू आहे हे कळत नाही. पार्श्वभूमीशिवाय त्यांना आता चित्र रेखाटायचं आहे तर भिंत तरी घ्यायला लागेल, भिंतीला पांढरा रंग तरी द्यायला लागेल. कोणताही रंग, आम्हाला जर चित्र काळ्या रंगाने काढायचं आहे आणि भिंत काळी घेतली तर त्याच्यावरती काही उमटणार नाही. काय ते चित्र काढण्याचा उपयोग नाही. काळ्यावर काळं काढलं उपयोग काय? त्या पांढऱ्यावर काळं करावं लागेल, त्या पांढऱ्यावर इतर रंग चितारावे लागतील. त्याचं कारण असं की कुठल्या तरी पार्श्वभूमीच्या शिवाय या जगामध्ये आम्हाला ज्ञान कळत नाही. आणि ती पार्श्वभूमी त्याच्यापेक्षा भिन्न असावी लागते. त्या भिन्नतेशिवाय आम्हाला विषय कळत नाही. की ह्या विषयात एखाद्या मुलाला इतके मार्क मिळाले आणि त्याला तिथे ॲडमिशन मिळाली, हे कळायला सुद्धा खूप कमी मार्क मिळणाऱ्या मुलांना तिथे प्रवेश मिळत नाही. हे जेव्हा कळतं तेव्हा, आता परदेशामध्ये काय सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला मार्क किती आहेत हे कोणी विचारतच नाही. तुम्हाला अमुक एक शिकायचं आहे, प्रवेश घ्या. तिथे कोण विचारतो तुला 90% मार्क मिळाले का 95% मिळाले? आवश्यकताच नाही आहे. मला शिकायचं आहे, मी शिकतोय, विषय संपला. म्हणजे शिक्षणाकरता अमुक एक गुणवत्ता पाहिजे याची पार्श्वभूमी आमच्याकडे निर्माण झाली. एवढे मार्क हे जास्त आहेत आणि एवढे मार्क हे कमी आहेत आणि तेवढे मिळाल्याशिवाय त्या दिशेने प्रवेश नाही आहे. कारण का? तर ही जी तफावत आहे त्या ठिकाणी जाण्याकरता आम्ही जो त्याच्याकरता एक विशिष्ट काही मर्यादा घालून ठेवली की 50% मार्काशिवाय आम्ही पास करणार नाही, 70% मार्काशिवाय आम्ही प्रवेश देणार नाही, जे असेल ते. तर ती मर्यादा आहे म्हणून कमी मिळवणारा आणि जास्त मिळवणारा हा फरक आहे. आता परदेशात काय ग्रेड्स द्या, त्या ग्रेडमध्ये तुला 70 मिळाले का 80 मिळाले का 90 मिळाले, काही भानगड नाही. ज्या ग्रेडमध्ये आपण आहोत त्या ग्रेडमध्ये आपण आहोत. त्या ग्रेडनी काही फरक पडत नाही. ज्याला मिळायचं असेल त्याला बक्षीस मिळेल, ज्याला मिळायचं नसेल त्याला मिळणार नाही. पण त्याची कोणतीही संधी कशाहीमुळे रोखली जात नाही. आता इथे हे जसं आहे तसंच आहे यांच्या ज्ञानाचं, की इथे अंधार आहे. तो अंधार जो आहे तो त्या उजेडाच्या करता असलेली पार्श्वभूमी आहे. परी सापेक्ष धर्म विवर्जित, हे सगळं आपलं चाललंय त्या एवढ्या करता. ही जी सापेक्षता आहे, ही जी पार्श्वभूमी आहे, हे जे कशाच्या तरी आधारावरती किंवा कशाच्या तरी तुलनेने, आणि म्हणून आपण जे म्हणतो ना अ उ आणि म, ही ओंकाराची शेवटची जी मकाराची मात्रा आहे तिथे मापन संपतं. या जगातलं सगळं मापन याच पातळीवर सापेक्षता आहे. तेल दाट आहे कोणाच्या पार्श्वभूमीवर? पाण्याच्या. मध घेतला तर मध त्या तेलापेक्षा दाट आहे, मग मधापेक्षा तेल पातळ आहे, मध जास्त दाट आहे. म्हणजे हे जे सगळं जगातलं आम्ही ज्ञान घेतो, हा रंग काळा आहे, हा रंग पांढरा आहे, हे सगळं जे आहे या जगातलं ज्ञान कशाच्या ना कशाच्या तरी पार्श्वभूमीवर आहे. आणि पार्श्वभूमीवर आहे म्हणजे त्याचं मापन आहे. आम्ही ते मापतोय, आम्ही ते मोजतोय, हेच आमचं ज्ञान आहे. आणि म्हणून ओंकाराची शेवटची मात्रा सांगते की या मात्रेवरती उपासकाचं मापन संपतं. त्याच्याकडे मापनाची आवश्यकता राहत नाही. म्हणजे त्याच्या दृष्टीने सापेक्षता संपलेली आहे, की याच्या पार्श्वभूमीवर ते आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर ते आहे, हे संपलं आहे त्याच्या बाबतीत. मग काय राहिले शिल्लक? त्याच्या बाबतीमध्ये फक्त या ठिकाणी चैतन्याशिवाय अन्य काही शिल्लक राहिलं नाही. त्याच्या ठिकाणची विविधता संपली. त्याला सगळं सारखं दिसतंय आणि त्याला सगळं चैतन्यमय दिसतंय, त्याला केवळ परमात्म स्वरूप दिसतंय. आणि म्हणून ते सांगतात सापेक्ष धर्म विवर्जित, जो आत्मा ज्ञानरूप सत्य, त्याच्या ठिकाणी सापेक्षता नाही,
अज्ञान आणि ज्ञान याच्या पार्श्वभूमीवर ज्ञान नाही, तो केवल ज्ञान या स्वरूपामध्ये आहे. तयाला न होता येतं अंधार वा उजेड की. तो ना ज्ञान असतो आणि तो ना अज्ञान असतो. तो ज्ञान आणि अज्ञान या दोघांच्या पलीकडे असतो. म्हणून अंधार उजेड हे दोन्ही जगती आत्म्याच्या बळे करुनी, तरी आत्मा या दोहा लागुनी पहावया असमर्थ. आणि म्हणून जगामध्ये अंधार आणि उजेड आहेत, ते निर्माण झाले कोणाच्यामुळे? आत्म्याच्या अधिष्ठानावर. पण आत्म्याला अंधार आणि उजेड नाही व्हावं लागलं. म्हणजे आता रस्त्यावरती इतक्या प्रकारचे अपघात व्हायला लागले, म्हणून आता आम्ही हायटेक रस्त्यावरती जी सिग्नल्स आणणार आहोत असं काल गडकरींनी घोषित केलं. मग ती सिग्नल्स जेव्हा रस्त्यावरती समजा 8 दिवसात दिल्लीमध्ये लागतील, कदाचित महिन्यात 2 महिन्यामध्ये भारतातल्या म्हणजे मेट्रो सिटीजमध्ये लागतील, तर गडकरी या माणसाला हातामध्ये सिग्नल्स, काठ्या, नंतर शिड्या घेऊन धावावं लागत नाही की चला या चौकात जा, आता हा सिग्नल बसवतो. कारण हे काम त्यांचं नाही, हे फक्त त्यांचं अनुशासन आहे, हा फक्त त्यांचा हुकूम आहे. आणि म्हणून बाय ऑर्डर आहे ते, की म्हणून आज्ञेवरून एवढंच की आज्ञा केली की विषय पुढे चाललेला आहे. तसं परमेश्वराला काहीच करावं लागत नाही, गडकरींना यातलं काहीच करावं लागत नाही. त्यांना फक्त एक निर्णय घेतला की निर्णयाची कार्यवाही सगळी खाली होते. आणि मग ज्या ज्या पातळीवरती कार्यवाही करत जावी लागते त्याची शेवटची पातळी आहे की शिड्या घेतल्या आहेत, ते प्रत्यक्ष आणली आहे वस्तू, ती त्या ठिकाणी लावली आहे आणि जोडली आहे. ही जी सगळी उतरंड आहे त्या उतरंडीमध्ये प्रकृतीचा खेळ आहे. आणि सगळ्यात वरती कोण बसलेला आहे तर तो परमात्मा. तो फक्त आज्ञेवरून एवढं म्हटलं की झालं. परमेश्वराची आज्ञा आहे, प्रकृती सगळं हे सांभाळतीये. आणि त्यामुळे त्यांनी इथे सांगितलं आपल्याला की या ठिकाणी आत्म्याच्या बळावरती अंधार आणि उजेड होतो, पण आत्म्याला अंधार आणि उजेड व्हावं लागत नाही. त्याला स्वतःला यातनं काही करावं लागत नाही. त्याच्या सामर्थ्याने हे सगळं आपोआप राबवलं जातं. म्हणून जैसे सविता नारायण परिपूर्ण तेजे करून तो उजेड व अंधार जाणं पाहिलं का कधीतरी. नेहमीचीच आपल्याला असलेला दृष्टांत, नेहमीचीच आपल्याकडची दिलेली उदाहरण आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात की हा जो सूर्य आहे तो तेजाने परिपूर्ण आहे. तो सूर्य कधी अंधार आणि उजेड हा फरक पाहिल का? तो नेहमीच उजेड पाहिल. त्याला उजेडाशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही. आणि म्हणून तो आहे जे ठाई तेथे अंधार मुळी नाही. त्यामुळे तो ज्या ठिकाणी असतो तिथे अंधाराला अस्तित्व नाही आणि उजेडही न येई प्रत्ययाते पृथकपणे. आणि हा उजेड आहे असं वेगळं म्हणावं लागत नाही. आपण आत्ता बसलोय या खोलीत सगळीकडे सारखाच उजेड आहे. आता या ठिकाणी तुमच्याकडे उजेड आहे, आमच्याकडे उजेड नाही असं केव्हा म्हटलं जाईल? जेव्हा इथे काहीतरी वेगळ्या प्रकाराने अडथळे निर्माण होतील. मग आपण म्हणू हो इथे चांगला उजेड पडतो पण इथे सावली येते, इथे अंधार येतोय. हा कशाचा तरी अडथळा निर्माण झाला म्हणून तिथे भिन्नता आली. पण वरून जेव्हा सूर्यप्रकाश देतो आहे तेव्हा खाली या सबंध विश्वाला त्या प्रकाशामध्ये कुठे उणं अधिक नाही आहे. सगळीकडे सारखा प्रकाश तो देतो आहे. त्याच्यामध्ये अडचणी असतील तर त्या वातावरणाच्या, अडचणी असतील तर त्या प्रकृतीच्या आहे. म्हणजे अमुक एका भागामध्ये सूर्याचं दर्शन घडत नाही. दर्शन घडत नाही म्हणजे सूर्यदर्शन देत नाही आहे असं नाही आहे. तिथली भौगोलिक स्थिती ते दर्शन घडवायला योग्य नाही. भौगोलिक स्थिती सूर्याने निर्माण केलेली नाही, ती प्रकृतीने निर्माण केलेली. म्हणजे हा अडथळा दुसऱ्याने निर्माण केला आहे, पण सूर्याच्या ठिकाणी त्यात भेद संभवत नाही. त्याच्या ठिकाणी सर्वदूर सारखाच प्रकाश देणं हे त्याचं काम आहे. आमचे गोलार्ध जसे बदलत जातात किंवा पृथ्वीचा आकार जसा बदलत जातो तसं त्याच्या येणाऱ्या वर्तुळाकार स्थितीमुळे किंवा वक्राकार स्थितीमुळे येणारी परिस्थिती किंवा येणारा उजेड अंधार ही परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून ते म्हणतात की उजेड स्वरूप मुळीच सविता, म्हणून उजेडगम्य वस्तू सर्वथा न येती की त्यास होता केव्हाही. तोच स्वतः प्रकाश असल्यामुळे प्रकाशाची वस्तू निर्माण करा हे कसं होणं शक्य आहे? कारण तो म्हणतो मीच प्रकाश आहे, तर मी काय तुम्हाला ती प्रकाशाची वस्तू निर्माण करून देईल? त्यामुळे त्याला प्रकाशाची वस्तू निर्माण होणं हे सूर्याचं काम नाही. कारण ज्या करता ती वस्तू निर्माण व्हायची आहे ते तो स्वतःच आहे. म्हणजे तसं परमात्म्याचं आहे की परमात्म्याने हे सगळं जगत निर्माण केलेलं आहे.
या जगतामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत, पण जे जे काही निर्माण झालेलं आहे ते सगळं मुळामध्ये त्याच्या ठिकाणी आहेच, त्याला ते होण्याची गरज नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात की तेथे कशाचीच गती नाही आणि तयावीण कोणालाही अस्तित्व न येते पाही, ऐसा आत्मा परिपूर्ण. हे एकच सिद्धांत आहे की काय, तेथे कशाचीच गती नाही, तिथे कोणीच पोचत नाही. त्याचं हे प्रकट आविष्करण ही फक्त प्रकृती करते. आणि प्रकृतीच्या ठिकाणी परमात्मा काय बळ देतो? आपलं अधिष्ठान देतो. त्याच्या सामर्थ्यावरती, त्याच्या अधिष्ठानावरती प्रकृती स्वशक्तीने हे सगळं निर्माण करते. पण तिची स्वशक्ती तेव्हाच चालते जेव्हा ईश्वराचं अधिष्ठान असतं, तेव्हा जे त्याच्या अधिष्ठानावर कार्य घडतं. परंतु हे सगळं जे जे घडतं ते सगळं काही त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. ते सगळं अलीकडे, त्याचा व्यापार व्यवहार सगळा अलीकडे, याच्यापर्यंत यातलं काहीच पोचत नाही. आणि म्हणून ईश्वराचं दर्शन झालं, ईश्वराचा अनुभव घेतला आणि तो अनुभव माणसाने शब्दबद्ध केला, तर तो काय परमेश्वरापर्यंत पोचला? नाही पोचला. यांनी त्या प्रकृतीच्या कक्षेमध्ये ईश्वराचं दर्शन घेतलं, तो काय त्या परब्रह्माला जाऊन पोचला? नाही पोचला. त्यांनी त्या परब्रह्माचं एक विशिष्ट प्रकृतीने आविष्कृत केलेलं जे रूप आहे, आकाराला आणलेलं जे रूप आहे, ते रूप त्यांनी पाहिलं. त्याला तेवढं पाहता आलं, एवढंच. याच्यापेक्षा तो त्याच्या मूळ रूपाला कोणीच जाणू शकत नाही, त्याच्या मूळ रूपापर्यंत कोणीच पोचू शकत नाही. त्याच्यामध्ये जाऊन विसर्जित होऊ शकतो, त्याच्यामध्ये जाऊन संपवून जाऊ शकतो. जसं आता आपल्याकडे मोक्षाची कल्पना आहे, शेवटी जी ठेवली आहे, त्या मोक्षाच्या कल्पनेत असंच म्हटलेलं आहे की हा जो मोक्ष आहे, समजा तुकाराम महाराज आहे, आता आम्ही वैकुंठवासी म्हणतायत आणि वैकुंठात राहत आहेत, तर वैकुंठातलं त्यांचं जे राहणं आहे, ते वैकुंठातलं राहणं किती काळपर्यंत आहे असा विचार केला तर कशाला तरी उत्तर तर पाहिजे. तर त्याचं उत्तर असं दिलेलं आहे की या कल्पाचा अंत होईपर्यंत, या कल्पाचा अंत होईपर्यंत ते त्या ठिकाणी आपल्या भजनानंदामध्ये राहतात. या कल्पाचा अंत झाला की ह्या सगळे देवता लोक, वैकुंठ आदी सगळं जे काही आविष्काराला आलंय ते सगळं एकत्र होतं, ते त्या अव्यक्तामध्ये जाऊन मिळतं. आणि ते जे अव्यक्त, सगळ्या देवदेवता, सगळी ही सर्गसृष्टी, ही सगळी पुन्हा जाऊन त्या परमेश्वराशी किंवा परमेश्वराच्या ठिकाणी जाऊन विलीन होते. म्हणजे हे सगळे पुन्हा त्या परमेश्वराच्या पोटात सामावतात. त्याच्या पोटात गेल्यावर ते पुन्हा कुठे असतात, त्याच्या पोटात ते विश्व काय चालतं ते त्याला माहिती. म्हणजे त्यांनी एकदा त्यांना पोटात घेतलं तर हे जे काही वैकुंठ आहे, त्या वैकुंठाला पोटात स्थान आहे का वैकुंठ पोटात विलीन होतं आपल्याला माहीत नाही. म्हणजे त्या पोटातल्या वैकुंठात ते तसेच राहतात, जसं अजगराच्या पोटामध्ये गेलेलं बेडूक आहे किंवा काही प्राणी आहे, तो फुगला आहे आणि त्या अजगर जर कापलं तर तो प्राणी जसा तसा बाहेर येतो. जे त्याच्या पोटात आहे पण त्यांनी नष्ट केला नाही, तसा परमेश्वर या सगळ्यांना आपल्या पोटात ठेवतो आणि तो जसा आहे तसा ठेवतो का त्याला आपल्या मूळ रूपामध्ये चैतन्य रूपात आणून टाकतो, ते सगळं त्यांचा आविष्कार संपवतं. आपल्याला काय माहिती की तो काय करतो, पण शेवटी सगळं जे आहे ते त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कोणीही त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही, त्याला हा परमेश्वर असं काही कोणी पाहू शकत नाही. जसं मी आपल्याला पूर्वी पण अनेक वेळा सांगितलं की एवढे मोठे शास्त्रज्ञ पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न विचारतात की अहो तुम्ही एवढे त्या परमेश्वराची उलटी चर्चा करता, एवढा उहापोह करता, त्या परमेश्वराला असं एकदा पण का नाही वाटत? आणि त्यांनी जर असं केलं तर बरं होईल की तो जर असा माझ्यासमोर उभा राहिला आणि त्यांनी जर सांगितलं की हे बघ मी हा परमेश्वर, चल बघ आता मला तू, आणि तू आत्तापर्यंत एवढी माझी पूजा करतोयस, आता आणखीन म्हणाले मी त्याची पूजा भावानी करी, तर तो का नाही असा येऊन प्रकट होईल? तो त्याच्या कोणत्या रूपामध्ये येऊन प्रकट होईल, तो कसा येऊन प्रकट होईल, तो काय येऊन प्रकट होईल, आणि तुम्हाला हे प्रबोधन करण्याचं त्याला काय कारण आहे? कारण जी काही स्थिती आमच्या विचारांची, आमच्या भावाची असेल त्याला तो प्रतिसाद देईल, पण तो आम्हाला काहीतरी करायचं आहे म्हणून तो येऊन उभा राहिला आहे असं कधीच होणार नाही. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की त्याच्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, पण जे जे घडतं ते त्याच्यापर्यंत बिलकुल पोचत नाही, ते त्याच्यापर्यंत काहीही पोचत नाही.
ते सगळं प्रकृतीच्या कक्षेमध्येच व्यवहार करत राहतो. या लागी मौनेच बोलीजे, काही नहोनी सर्व होईजे, नवता लाहीजे काहीच नाही. म्हणून आपल्याला जे काही बोलायचं म्हणजे ह्या ठिकाणी प्रकाशनं म्हणजे ज्ञान होणं. आपल्याला ज्याचं कशाचं ज्ञान करून घ्यायचं आहे ते ज्ञान आपण मौनानीच करून घ्या. व्यवहारात सुद्धा अनेक गोष्टी आहेत, ते आपल्याला अनेक गोष्टी कळतात, अनेक गोष्टी आपण जाणतो. कुणाचं चांगुल पण जाणतो, कुणाचं वाईट पण जाणतो, कुणाचं आपले पण जाणतो, कुणाचा अधिक वेगळ्या प्रकारचा स्नेह जाणतो. असा कुणाला शब्दात तो व्यक्त करता आला आहे? करताच येत नाही. शेवटी व्यवहारामधलं ज्ञान सुद्धा आपल्याला मौनानीच कळून घ्यावं लागतं. आपण जितकं ते सुद्धा आपण व्यवहारामध्ये म्हणतो तसंच आहे. ते हिमनगासारखंच आहे. त्याचा 1 अष्टमांश भाग वरती आहे, 7 अष्टमांश भाग खाली आहे. की जे आपण म्हणून खूप छान झालं, खूप बरं झालं, खूप तुम्ही असं बोललात, मला खूप आनंद झाला, तुम्ही अमुक मदत केली, मला खूप फायदा झाला, एवढ्या शब्दात ते संपत नाही. एवढ्या शब्दात त्याची भावना व्यक्त होत नाही. एवढ्या शब्दांनी ते जे काही आहे ज्ञान आपल्याला त्याचं आकलन. तर मग माणूस म्हणतो माझ्या पायातले, माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात काय, मी शब्द जेवढे काही वापरता येतील तेवढे वापरले तरी सुद्धा ती जी भावना आहे ती भावना बाहेर येऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शेवटी ज्ञान जे आहे ते मौनच आहे. आणि म्हणून दक्षिणामूर्तींच्या स्तोत्रामध्ये सुद्धा फार सुंदर वर्णन आहे. गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशया. गुरु सुद्धा काही बोलत नाही. ते म्हणतात की इतक्या प्रकारचं तत्वज्ञान वाचून झाल्यानंतर ते शिष्यांना म्हणतात तुम्ही एवढे जाणकार ऋषी आहात, तुम्हाला काय सांगू मी ईश्वराचं स्वरूप काय आहे ते. त्यामुळे मौन हेच त्याचं रूप आहे, हेच त्याचं वर्णन आहे. आणि म्हणून त्या श्वेताश्वतर उपनिषदामध्ये जेव्हा तो प्रश्न विचारतो गुरूंना की मी आपल्याला प्रश्न विचारला की परब्रह्माचं स्वरूप काय आहे, तर तुम्ही ते परब्रह्माचं स्वरूप काही मला सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं मी पहिल्यांदाच उत्तर दिलं, पण तुम्ही इतर प्रश्न विचारू लागलात त्याला उत्तर द्यायचं म्हणून मग मी बोलता झालो. म्हणाले आपण काय उत्तर दिलं आम्हाला कळलं नाही. आणि माझं मौन हेच तेव्हा उत्तर होतं. आपण व्यवहारात सुद्धा अनेक गोष्टी मौनाने संपवून टाकतो की त्याचं जे ज्ञान आहे, त्याचं जे आकलन आहे. एखाद्या वेळेला आपल्या समोरच्या माणसाला आपली भूमिका कळली नाही, एकदा समजावली, दोनदा समजावली, तर तिसऱ्यांदाही तो मनुष्य त्याच्याच करता आग्रह करू लागला तर आपण म्हणतो ठीक आहे, विषय संपला, त्याच्यावरती आपण बोलत नाही. कारण असं आहे की न बोलणं हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. कारण निश्चितपणे ती काय भूमिका आहे ही जोपर्यंत समोरच्याला कळत नाही तोपर्यंत मौन हेच त्याचं उत्तर आहे. तसंच दुसऱ्या बाजूने की जोपर्यंत ईश्वराचं ज्ञान हे सीमित नाही आहे, हे जोपर्यंत समजत आहे तोपर्यंत शब्दामध्ये त्याचं उत्तर मिळणारच नाही आहे. त्याचं उत्तर शेवटी मौनानेच मिळणार आहे. कारण कोणत्याही शब्दाने त्याचं वर्णन केलं तरी सुद्धा ते अपुरंच आहे. हे जेव्हा आम्हाला कळतं आहे तेव्हा त्याला शब्दाचं माध्यम उपयोगाला येत नाही. म्हणून ते इथे म्हणतात की म्हणून यालागी मौनेच बोलीजे, अंतरंगातल्या जागृतीने आणि जाणीवेनीच ती गोष्ट समजून घ्यावी लागते. आता मनुष्य रोज ध्यान करायला लागला आणि समजा त्याच्या ध्यानामध्ये काही दर्शन व्हायला लागली किंवा त्याला काही दृश्य दिसायला लागली किंवा त्याला काही प्रकाश दिसायला लागला, त्या प्रकाशाचा रंग कसा आहे असं जर त्याला विचारलं तर तो म्हणतो त्याचा रंग जर त्याला पिवळा दिसत असेल तर तो म्हणतो त्या पिवळ्या रंगाचं काही बरोबर वर्णन करता येत नाही. कारण आम्ही कशाशीच तुलना करणारा तो पिवळा रंग नाही आहे. निळसर रंग दिसत असेल तर तो निळसर रंग ह्या कशाशीच तुलना करू शकत नाही. चंद्राच्या चांदण्यासारखा एक स्वच्छ पांढरा रंग जो दिसत असेल सर्व दूर भरून राहिलेला, तरी सुद्धा या जगामध्ये त्या प्रकारचा अनुभव अन्यत्र कुठेही घेता येत नाही. म्हणजे पुन्हा तो अनुभव कशाने घ्यायचा आहे, तो अनुभव म्हणून आपल्याकडे व्यवहारात एक अगदी प्रसिद्ध वचन आहे की कसं बोटानं दाखवू तुला, तू अनुभव घे गुरुच्या मुला. म्हणजे गुरुनी सांगावं की हा असा असा अनुभव आहे आणि हे बघ आता तुझी प्रगती इथपर्यंत झालेली, आता तुझं जर उपासना पुढे चालू राहिली तर ह्या उपासनेमध्ये तुला हा अशा प्रकारचा अनुभव घेता येईल. म्हणून गुरु सांगतात आपल्या शिष्याला सुद्धा की तुला मला निर्देश करून अनिर्देश्य वस्तू आहे, मला निर्देश करून ती वस्तू सांगता येत नाही.
बोटांनी तुला दाखवता येत नाही. हे जे परमेश्वराचं अनिर्देश्यपण आहे ते हे आपल्या व्यवहारामधलं अगदी पॉप्युलर म्हणजे खूप प्रसिद्ध जुनं वचन आहे की कसं बोटानं दाखवू तुला, की हे बाळा तू मला इतका विचारतोयस की हे काय आहे गुरुजी मला सांगा त्या परमात्म्याचं स्वरूप. तर म्हणाले तू अनुभव घे, तू त्याचा अनुभव घे. कुणाच्या मुला? गुरुच्या मुला. की गुरुनी जो मार्ग तुला दाखवलेला आहे म्हणजे गुरुपदिष्ट मार्गाने उपासना करून कुठे पोचायचं आहे हे तू जाणून घे. हे तुला म्हणून इथे त्यांनी म्हटलंय की हे केवळ अंतर्ज्ञान, इथे शब्दाचा विषयच नाही आहे. म्हणून या लागी मौनेच बोलीजे, काही न होनी सर्व होईजे. काहीही न करता, काहीही न होता सर्व काही होता येतं. नव्हता लाहीजे, काहीच नाही. म्हणाले न व्हता म्हणजे न होता, लाहीजे म्हणजे प्राप्त करीजे, काहीच नाही. म्हणाले जर आमचं जे चित्त आहे ते चित्ताच्या ठिकाणी जर एकही वृत्ती शिल्लक राहिली नाही तरच जे ज्ञान होईल ते ज्ञान परमात्म्याचं होईल. अन्यथा आमच्या चित्तामध्ये काही जरी वृत्ती शिल्लक राहिल्या तरी परमात्मा ज्ञानामध्ये काही मर्यादा आहेच. जसं व्यवहारात आपल्याला काही संत दिसतात, आपण त्या संतांचा व्यवहार बघतो किंवा त्या संतांचं मोठेपण आपल्या प्रत्ययाला येतं, पण तो एकदम अनुभव संपन्न ज्याला A+ ग्रेडचा संत जर नसेल, तो असेल B+A इथपर्यंत, तर त्याच्या चित्ताला भगवंतानी अजून पूर्ण व्यापून टाकलेलं नाही. आणि म्हणून गोरक्षनाथ म्हणतात ना या मार्गावरून चालतच राहायचं, चालतच राहा. आणि चालताना जे समोर येईल अनुभव म्हणून ते दूर कर. कारण जोपर्यंत अनुभवाची कक्षा आहे आणि विश्व आहे तोपर्यंत तू त्याच्याशी जाऊन एकरूप झालेला नाहीच आहेस. त्यामुळे जो आगया सामने दे दे उसे तू छकड, बाजूला कर, ते बाजूला कर, पुढे चाल. जे समोर येईल, जे चांगलं वाटेल ते बाजूला कर, पुढे चाल. हा प्रवास तू सतत चालू ठेव. हा गुरुचा मुलगा आहे, हा अनुभव आहे. हा प्रवास कशा करता? हा प्रवास चित्त 100% शुद्ध होण्याकरता. चित्त 40% शुद्ध झालं तरी सुद्धा अनुभव आहे. चित्त 50% शुद्ध झालं तरी सुद्धा अनुभव आहे. चित्त 60% शुद्ध झालं, 70% शुद्ध झालं, त्या पातळीवरती त्या पातळीवरचे अनुभव येणारच आहेत. कारण चित्तशुद्धी काही प्रमाणामध्ये झालेली असली तर त्या प्रमाणामध्ये अगदी किरकोळ अनुभव मनुष्य घेत राहतो. कोणतीही गोष्ट घडते तर त्याचा एक सिग्नल त्याला मिळतो. तर आता त्याचा सिग्नल त्याला मिळाला तर त्याला जर वाटायला लागलं की बघा माझ्या उपासनेमधून मला पुष्कळ कळायला लागलं, तर आपल्याकडे असंच म्हटलंय की ह्या सगळ्या गोष्टींना जर आपण महत्त्व देत राहिलो तर मुंबईला पोचायचं आहे, तर मुंबईला पोचण्याच्या रस्त्यावरचे मैलाचे दगड नाही तर आता आपण पाट्या म्हणू की त्या पाट्यांना मिठ्या मारणं आहे की तिथंच पकडून ठेवलं की अरे इथे मुंबई लिहिलं आणि इतक्या किलोमीटरवर आहे असं लिहिणारी जी पाटी आहे मुंबई शब्दाची, त्याच पाटीला पकडून राहणं. तसं आहे हा अनुभव. जर आपल्याला काही संपन्न करतोय असं जर आम्हाला वाटायला लागलं तर आम्ही तिथेच अडकलो. आणि हे इथे या पातळीवर नाही, ज्याची चित्तशुद्धी 80% झाली आहे, ज्याची 90% झाली आहे, 95% झाली आहे, तो सुद्धा अजून नाही कच्चा बे कच्चा गुरु का बच्चा असं त्यांनी वर्णन केलंय. गोरक्षनाथांनीच त्याच्यात पुढे कुंडलिनीच्या ह्याच्यामध्ये कुंडलिनी को खूप चढावे ब्रह्मरंध्र में जावे, एवढं सगळं झालं तरी तू कच्चाच आहेस. तुला जोपर्यंत पूर्ण ज्ञान होत नाही तोपर्यंत काही खरं नाही. ती गोष्ट ते इथे सांगतात की जोपर्यंत चित्तामध्ये एकही वृत्ती शिल्लक राहत. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती स्थिती येण्याकरता गुरुचीच कृपा व्हावी लागते. आणि माझ्या सद्गुरूंच्या कृपेमुळे मी असा विशुद्ध चित्त, ज्या चित्ताला वृत्तीचा स्पर्श नाही असा बदलो, असं चित्त बनणं ते सांगतायत. नव्हता लाहीजे, न होता, कुठल्याही प्रकारे वृत्तीचा स्पर्श न होणं किंवा चित्तात काहीही न शिल्लक उरणं म्हणजेच ज्ञान पूर्णार्थाने होतं. आपण प्रत्येक वेळी म्हणतो, कधी कधी आपल्याला ते बरं वाटत नाही असं म्हटलेलं किंवा दुसऱ्यावर टीका करतो असं वाटतं, पण वस्तुस्थिती एकच आहे की आमच्या महाराष्ट्रापुरतं पाहायचं तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी या तोडीचं कोणी असेल
तर तो संत आहे. बाकीचे सगळे मार्गावर आहे. अशक्यच गोष्ट आहे की बाकीच्यांना ही स्थिती लाभणं अशक्य गोष्ट आहे. त्या माणसाचं मोठेपण, जे जे मोठे आहेत त्यांना नमस्कार करावा, त्यांना आदर करावा, पण त्यांना कुठेतरी नेऊन पोचवावं हे काही खरं नव्हे. आणि मनुष्य आपल्या भावना जेव्हा अशा वेडेवाकडेपणाने प्रकट करतो तेव्हा त्याचं अज्ञान प्रकट होतं त्या विषयामधलं, किंवा त्याच्या भावनेला पण एक अज्ञानपण राहतं, अडाणीपण राहतं. जसं परवा गोपीनाथ मुंडेंच्या शेवटच्या प्रसंगामध्ये परळीमध्ये आपण पाहिलं, तुम्ही परतून या गोपीनाथ मुंडे, तुम्ही परत या. बरं, परत यापर्यंतची भावना आम्ही 100% समजू शकतो. ही भावना प्रकट करणारा जमाव दगडफेक करतो, मारामारी करतो, ही भावना नाही समजू शकत. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये भेसळ आहे. हे सगळं जे आहे ते ह्या भावनेला अर्थ नाही. तसंच आहे जे इथे आपल्याला व्यवहारामध्ये दिसतं हे लौकिक आहे. हे पारलौकिक क्षेत्रात तसंच आहे. स्वतःला महंत बनवून घेणारा आपली महंती प्रकट करत राहतो, लोकांच्या पुढे मांडत राहतो. पण त्या महंतीला जेव्हा त्याच्या मर्यादा लक्षात येतात, कारण त्याला अलौकिक व्हावं का वाटतं लोकांमध्ये आपली महंती प्रकट व्हावी असं का वाटतं, असं जेव्हा वाटतं तेव्हाच महंती जो आथिलेपण मिरवी तो काहीच नाही. ज्याला मी काहीतरी प्राप्त केलंय असं सांगावंसं वाटतं त्यांनी काहीही प्राप्त केलेलं नाही असं समजावं, असं उपनिषद सांगतात. केनोपनिषदांनी पहिल्यांदाच सांगून ठेवलं. त्यामुळे इथे ते म्हणतात चित्तात काहीही लौकिकातलं शिल्लक राहता कामा नये. आणि हे इतकं सोपं नाही आहे. आणि म्हणून संतत्व इतकं सोपं नाही आहे. हा सगळा प्रवास आहे इथपर्यंत जन्मोनिजन्मी करण्याचा. आणि म्हणून व्यक्ती आता पुन्हा अमृतानुभवाकडे, शब्द आणि विचार या दोन गोष्टींनी वृत्ती निर्माण होतात. जेव्हा शब्द पण संपतात आणि जेव्हा विचार पण संपतात, या दोन्हीच्या पलीकडे जेव्हा चित्ताची स्थिती निर्माण होते तेव्हा चित्त त्या स्थितीला जातं, तेव्हाच खरा अनुभव येतो. आणि म्हणून ते आपल्याला म्हणतात न भता लाहीजे, काहीच नाही. आता त्या ठिकाणी जर आपण पोचू नाही शकलो तर त्या चैतन्य तत्वाची ओळख झाली असं म्हणणाऱ्याला झाली नाही असं समजा. पण जोपर्यंत शब्द आहेत आणि शब्दाचं भान आहे तोपर्यंत वृत्ती आहे. जोपर्यंत विचार आहे, आपल्याला कळतं ना आपल्या मेंदूमध्ये किती प्रकारचे विचार, एक क्षण नाही जात की जिथे संकल्प नाही आहे, जिथे विचार नाही आहे. त्यामुळे आमच्या डोक्यामध्ये शब्दांचं विचारांचं काहूर आहे. या सगळ्याच्या पलीकडे, म्हणून यासाठी मौनेच बोलावे, काही न होऊन सर्व व्हावे, हेच आत्म्याचे लाभणे बरवे, काही ना या पलीकडे. आता आपण सत्पुरुषांचं कौतुक करतो की हा मनुष्य किंवा ही मोठी व्यक्ती आहे, ती व्यक्ती जास्त बोलत नाही, विचारलेल्या प्रश्नाला नेमक्या शब्दात तेवढंच उत्तर देते. हे त्यांचं मोठे व्यवहार आहे. त्यांचं जे मोठेपण आहे त्या मोठेपणामध्ये दोन प्रकारांनी असू शकतं. आपल्यासारखा सामान्य मनुष्यसुद्धा आपल्या बोलण्यावर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतो. ते कशा करता, तर साधनेमध्ये बोलण्यातून आणि त्या बोलण्याकरता केलेल्या विचारातून चित्ताची शक्ती खर्च होऊ नये म्हणून कमी बोलणं, म्हणून अधिक छंद न वाढवणं, ही एक बाजू. दुसरी बाजू, जो सत्पुरुषच आहे, ज्याला जगाशी काही संपर्क ठेवणं आवश्यकच आहे, अशी परमेश्वराची आज्ञा आहे, अशी ईश्वराची इच्छा आहे, हे त्यांचं नियोजित कार्य. आणि तर काय पडलं होतं ज्ञानेश्वर महाराजांना एवढा गाथा लिहिणं, त्यानंतर एवढा चांगदेव 65चा उद्योग करणं, अमृतानुभवाचा उद्योग करणं, ज्ञानेश्वरीचा उद्योग काय? हा शब्द आणि विचारच आहे. ह्या सर्व गोष्टी शब्द आणि विचाराच्या कक्षेत आहेत. ते म्हणतात या कक्षेमध्ये काहीच लाभत नाही, या कक्षेच्या पलीकडे परमात्मा आहे. त्यामुळे हे सगळं ते तरी का करतात? आज्ञा म्हणून करतात. पण व्यवहारामध्ये माणसं जेव्हा आपला प्रचार प्रसार करत फिरतात तेव्हा ते संतत्व नसतं, ही गोष्ट खरी आहे. म्हणजे मौन हेच भजन. म्हणून गीताकारांनी सुद्धा मौन हे मनाचं व्रत आहे किंवा हा मनाचा विषय आहे, हा वाणीचा विषय नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय मौन हेच भजन, सहज स्थिती माझी राहणे, हेच आहे आचरण ये ठाई. आणि अशी व्यक्ती जगामध्ये कशी राहणार?
असं जर आम्ही विचारलं तर ते सांगतात की त्याचं जे मौन आहे, मौन खऱ्या अर्थाने आहे हे आम्हाला बाहेरून काही कळत नाही. तुकाराम महाराजांनी उत्तम सांगितलंय आपल्याला, सत्य असत्य असी मन केले गोळ. की हा खरंच विचार करतो का करत नाही, खरंच हा शब्द जंजाळात बंबाळात अडकलाय का नाही, त्याला माहिती, त्या व्यक्तीला माहिती. आणि म्हणून ते म्हणतात की हे सत्पुरुष जेव्हा लौकिकामध्ये असतात तेव्हा म्हणजे मौन हेच भजन, त्यांचं मौन हेच परमेश्वराचं भजन आहे. आणि सहज स्थिती माझी राहणे हेच आहे आचरण ये खाली. आणि ते त्यांच्या आहे त्या परिस्थितीमध्ये राहिलेले आहेत. सर्वात्म स्वरूप स्थिती खरी खरी तीच निश्चिती, की जेथे ओस पडती सर्व क्रिया आपोआप. म्हणाले आपल्याला व्यापक, कारण जो विषय मांडलाय आपल्याकडे भगवंतांनी गीतेमध्ये सगळं सूत्र रूपाने इतकं उत्तम मांडलं आहे की वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, की सर्वदूर परमेश्वरच भरून राहिलेला आहे आणि मी कुठेही नाही याची जाणीव ज्याच्या अंतःकरणामध्ये प्रतिक्षणी प्रामाणिकपणे शिल्लक आहे, असा जो पुरुष आहे तो सहज स्थितीमध्ये आहे आणि तो सगळ्यांच्या मध्ये व्यापून राहिलेला आहे. आपल्या अंतरंगाला ही स्थिती येते का? आपल्या अंतरंगामध्ये जितक्या वृत्ती शून्य होत जातील किंवा आपल्या अंतरंगाला आम्ही जितकं व्यापक करत जाऊ तितकी आत्मतत्वाची व्यापकता आम्ही अनुभवू शकतो. पण आम्ही स्वतःला इतके व्यापक करू शकू की नाही? तुकाराम महाराज सांगतात, मी केलंय अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा, ही सर्वदूर व्यापकता त्यांना प्राप्त झाली आहे. ती स्थिती ते इथे सांगतात की सर्वात्म स्वरूप स्थिती, सर्वांच्या अंतर्यामी असणारं जे तत्व आहे त्या तत्वाच्या स्थितीवरती राहून माऊली म्हणतात तसं, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाल. सगळ्यांच्या मध्ये हा भरून राहिलेला आहे. हा अनुभव घेतलाय म्हणून लिहित आहे, हा अनुभव घेतला आहे म्हणून त्यांना त्या स्थितीचं वर्णन करता येत आहे. म्हणतात तीच निश्चिती की जेथे ओस पडती सर्व क्रिया आपोआप, ज्या ठिकाणी क्रियाकलाप संपून जातो, म्हणजे कोणत्याही क्रियेच्या मागचं उद्दिष्ट संपतं, कारण वृत्ती संपते. का की काहीतरी क्रिया व्हाया द्वैत पाहिजे ते छाया. क्रिया करण्याकरता कशाचं तरी द्वैत अपेक्षित आहे, अमक्यानी अमुक क्रिया करावी हे तरी शिल्लक राहतं. आणि ते असल्या जात वाया सर्वात्म रूप होणे. यातलं मला काही करायचं आहे हे जोपर्यंत वाटतं आहे तोपर्यंत हे विश्वाची माझे घर होणं शक्य नाही. मी आहे, ही क्रिया आहे, त्याचा हा लाभ आहे, त्याचं हे फळ आहे. याच लौकिकाच्या प्रवृत्तीच्या प्रपंचामध्ये माणूस फिरत असतो. आता जे जे व्हावयाची इच्छा उदेली असेल साची, तेथ ते स्वरूप आत्म्याची एक स्थिती आहे. म्हणजे सर्वांतर्यामी भरून राहिलेलं जो स्वरूप आत्मा, म्हणजे जो मूल रूप आहे आत्म्याचं, की ज्या मूळ रूपामध्ये त्या आत्म्याला जाणावं असं जर आम्ही धरलं तर ते म्हणतात अमुक एक गोष्ट घडावी असं जेव्हा आम्हाला वाटतं, एक आमचा संकल्प असतो, तेव्हा तो संकल्प म्हणजे तो जर सत्संकल्प असेल तर त्या स्वरूप आत्म्याच्या कुठल्या तरी एका भागाचा, कुठल्या तरी एका ठिकाणचा तो संकल्प असेल. म्हणून ते म्हणतात हे आता जे जे व्हावयाची इच्छा उदेली असेल साची, तेथ ते स्वरूप आत्म्याची एक स्थिती आहे. ती त्या स्वरूप आत्म्याची एक अवस्था आहे. म्हणजे त्याला कुठलं अस्तित्व स्वीकारावं लागत नाही. जसं आता आपण म्हणू की अत्यंत सात्विक इच्छा आहे नरेंद्र मोदींची की या भारतामधला सगळ्यात पहिला प्रामाणिक कामगार मी आहे असं त्यांनी सांगितलं. या 60 महिने माझ्या हातात दिलेत ना, 60 महिने तुम्हाला मिळालेला हा एक उत्तम कामगार आहे असं समजा. आणि हा कामगार कुठल्याही प्रकारचा अप्रामाणिकपणा न करता काम करणार आहे. ही जी वृत्ती आहे, हा जो विचार आहे, हा विचार जो असतो तो विचार ही अत्यंत सात्विक आहे. मग त्या विचाराचं बळ कुठे आहे? त्या विचाराचं बळ त्या स्वरूप स्थिती, एक स्थिती आहे. हा जो संकल्प आहे, हा संकल्प पार पडेल का? पडणार नाही. आपल्या मनात शंका येत नाही की 5 वर्षे या
पद्धतीने जर नरेंद्र मोदी काम करायला लागले तर 5 वर्षी जिवंत राहतील ना, असं काय आपल्याला वाटत नाही. आपल्याला माहिती आहे की सत्यसंकल्पाचा दाता नारायण, कितीही काम त्यांनी केलं तरी त्यांना उचलून नेण्याचं, त्यांना बळ देण्याचं काम कुणीतरी करतंय. ते बळ त्यांना दिल्याशिवाय त्यांना ते प्राप्त होणं शक्य नाही. आणि हे तर गोष्ट निश्चितच आहे की एक संकल्प ही एक स्थिती आहे की एक संकल्प केला आणि त्या संकल्पाकरता कुणीही त्यांना मतदान केलं, हे कुणी व्यक्तीने कुणा व्यक्तीकरता केलेलं मतदानच नाही आहे. प्रत्येकाच्या अंतरात्म्याला घातलेली त्या अंतरात्म्यानी साध आहे की हे काम कर, बस केलं. तर अशक्य आहे. संबंध एवढा खंडप्राय देशामध्ये सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये एक भावना इतक्या उत्कटतेने उत्पन्न होणं की ह्याचा जर विचार अधिक चांगलेपणाने आला असता तर आपल्याला कळलं असतं. आज ज्या पद्धतीने ही लोक निवडून आली 45-50% अधिक काही सगळ्या ठिकाणी आहे असं नाही. एक सर्वेक्षण बघितलं तर 50% निवडून आली. जर सगळ्या मतदारांची नावं त्या यादीत असती आणि त्या सगळ्यांची मतं जर पडली असती तर ते 60-65% निवडून आली असते. म्हणजे सर्व प्रकारच्या जबरदस्त विरोधामधून एक विचार जेव्हा जिवंत राहतो तेव्हा ते कुणा एका व्यक्तीचं कर्तृत्व नसतं, ते कुणा एका समाजाचं कर्तृत्व नसतं. ती शेवटी त्या परमेश्वराची इच्छा असते, शेवटी त्या चैतन्य शक्तीचा त्याच्या ठिकाणी केलेला आविष्कार असतो. म्हणून ते सांगतात की तो सत्पुरुष इतका व्यापक आहे आणि त्या सत्पुरुषाच्या ठिकाणी घडणारं कार्य इतकं व्यापक आहे. इथे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, हे काय सामान्य कार्य नव्हे, ही त्या परमेश्वराची इच्छा आहे. माणूस म्हणतो पुष्कळ की त्यांनी माझ्याकडनं लिहून घेतलं, हा त्याचाच अहंकार बोलत असतो की मी नाही लिहिलं, त्यांनी लिहिलं. म्हणजे मी किती लिहिणं आहे हे दाखवण्याचा त्याच्या ठिकाणी असलेला अहंकार आहे. तर तो फार गुंतागुंतीचा प्रकार आहे. असो, ते आपण सगळं बाजूला ठेवू. पण खरोखरीच एखादी गोष्ट घडायची तर ती कशी घडते, तर आपल्याला त्याची उदाहरणं आपल्या डोळ्यापुढे बघायला मिळतात की अमुक एक काम आहे, हे झालंच पाहिजे, ते होणार का. आता खरंच गंगा जर शुद्ध झाली तर आपल्याला म्हणावं लागेल की अल्पकाळामध्ये घडलेला एक चांगला संकल्प आहे की ज्या संकल्पाला चांगल्या प्रकारे सहाय्य मिळालं. तर अशा ह्यानी कुठलाही सात्विक संकल्प जेव्हा टिकतो राहतो, तो संकल्प जेव्हा पुरा होतो तेव्हा त्या ठिकाणी चैतन्याची एक संकल्प शक्तीची स्थिती असते. म्हणून ते म्हणतात आपल्याला की, म्हणून इथे ते म्हणतात की तेथ ते स्वरूप आत्म्याची एक स्थिती आहे. त्या एका स्थितीला फक्त एक आहे की जो संकल्प करतो त्याच्या अंतःकरणाला आपण जर ग्राफ काढायचा तर त्याच्या अंतःकरणाचा ग्राफ सारखा त्या स्टेटला सारखा पोचत राहावा लागतो. ती उत्कटता कायम असावी लागते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, भक्ती तो सुळावरली पोळी, निवडे तो गडी विरळाची. त्या मोदींना सुद्धा एवढं सोपं आहे का? सोपं नाही आहे. जो संकल्प आहे, ती संकल्पाच्या मागची जी तीव्रता आहे ती प्रतिक्षणी त्याच पीकला गेली पाहिजे. तो पीक खाली उतरू द्या, याच्यामध्ये खोट येणार की नाही? येणारच. म्हणून तुकाराम महाराज 10 वेळा म्हणतात, ते त्याला मी पूर्वी बोलले होते की नाही मला माहिती, आज सकाळी पण आम्ही त्याचा उल्लेख केला की तुकाराम महाराजांनी अभंगात म्हटलंय की मी जेव्हा भगवंताचं भजन करत बसतो तर माझ्या अंगा खांद्यावरती सगळे पक्षी येऊन बसतात, आणि मी आता भजन करायला बसलो तर माझ्या अंगा खांद्यावर जो पक्षी नाही येऊन बसले याचा अर्थ माझं अंतःकरण त्या स्थितीला पोचलेलं नाही. माझ्या अंतःकरणाला कुठेतरी परिस्थिती त्याची खाली आली, ती उत्कटता थोडी कमी झालेली आहे. ती उत्कट स्थिती कायम राखणं हीच तारेवरची कसरत आहे. म्हणून दुर्गम पथस्थत कवयो वदंती असं उपनिषदांनी म्हटलंय. हा मार्ग मोठा कठीण आहे. हा मार्ग मोदींना सुद्धा कठीण आहे. आजपर्यंत जे प्राप्त झालं त्याचं फल त्यांनी शब्दात सांगितलं. आता ह्याच्या पुढे 5 वर्षात जे प्राप्त होईल ते त्यांना पुढे सांगावं लागेल. त्यांनी आज जेव्हा सांगितलं की आम्ही का निवडून येऊ शकू, आम्हाला का निवडून द्या, क्योंकि हम तपे तपाए है, हमने सब अग्नि परीक्षा दी है, दिली आहे. जी परीक्षा दिली आहे त्या परीक्षेचं फल आता आम्हाला द्या, हे त्यांनी मागितलंय. उपनिषदामध्ये सुद्धा ऋषींनी असंच मागितलं. तत्ते कल्याणतम रूपम यत्ते कल्याणतम रूपम तत्ते पश्यामी. तुझं जे कल्याणकारी रूप आहे ते मला पाहायचंय, तुला दाखवावंच लागेल. तत्वं पुरुषन अपावृणू सत्य धर्माय द्रष्टये. ते तुला हे सूर्या तुझ्यावरचे रश्मी दूर करावे लागतील, तुला आम्हाला दर्शन द्यावं लागेल. ही
काहीतरी केलं आहे आणि मग त्याच्याकडे मागणं केलं आहे, त्याला ते पुरं केलंच पाहिजे, तो न कसा करील. आणि त्यामुळे इथे त्यांनी जे म्हटलंय ना की ही जी एक स्थिती आहे त्या स्थितीला मात्र पोचावं लागेल, त्या स्थितीवर राहावं लागेल. नुसतं एकदा पोचला, आपण जेव्हा एकदा पोचतो तेव्हा आपल्याकडे सत्वगुणाची वृत्तीचा उद्रेक झालेला असतो. आपली सत्वगुणाची वृत्ती त्या उत्कटतेला पोचलेली असते. ज्या क्षणी पोचते त्या क्षणी विश्वात कुठे अप्रामाणिकपण नाही, त्या क्षणी आम्ही काहीतरी वेगळा अनुभव घेतो की लगेच आम्हाला वाटतं काय आम्हाला अनुभव आला, काय आम्हाला आनंद झाला, काय आम्हाला प्रसन्न वाटलं, काय आमचं अंतःकरण अगदी ओसंडून आलं, डोळ्यातनं अश्रू वाहले. एक क्षण कुणाच्याही आयुष्यामध्ये आम्हाला येतोच, कारण आमच्याही ठिकाणी कुठेतरी उत्कटता निर्माण होते. इथे ती उत्कटता त्या शिवेला कायम ठेवणं ही स्थिती आहे. आता ते म्हणतात नाना बोधाची आहे, वेळ झाली का नाना, नाना बोधाची ये सोयरिके साचपण जेणे एके नाना कल्लोळ मालिके पवाणी जेवी. ते म्हणतात की नाना वेगवेगळ्या प्रकारचं जे ज्ञान आहे त्याचा संबंध जो आहे तो आत्म्याशीच आहे. आणि त्यामुळे तसा आत्मा एक त्याच्या मुळाशी आहे आणि ज्ञान वेगवेगळ्या प्रकारांनी आत्ता आपण बोलतोय तसं ज्ञानाचे अनेक प्रकार आहेत, अनेक प्रकारांनी ते ज्ञान प्रकट होत राहतं. आणि म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं त्या प्रकारांनी नाना बोधाची सोयरिके, नाना वेगवेगळे बोध ज्ञान त्याच्याशी सोयरीक म्हणजे जवळीक आम्ही केली तर साचपण जेणे एके, खरोखरच त्या सगळ्याच्या मागे एकच परमात्मा तत्व शिल्लक आहे. नाना कल्लोळ मालिके, आता दृष्टांत देतो म्हणाले तुम्हाला. नाना कल्लोळ मालिके वेगवेगळ्या प्रकारच्या तरंगांच्या मध्ये सुद्धा पवाणी जेवी, त्याच्यामध्ये फक्त जसं पाणी असतं तसं वेगवेगळे ज्ञानाचे संकल्प आपल्याला दिसतात. जगामध्ये किती प्रकारची माणसं आपल्याला दिसतात की एक चांगली गोष्ट घडण्याकरता आपल्याकडून पुष्कळ संकल्प लोक करत राहतात की याकरता आम्ही असं करू, त्याकरता आम्ही तसं करू. असा प्रत्येकाने आपापला संकल्प केलेला असतो. तो संकल्प त्या ठिकाणी पूर्ण होतो. तो संकल्प जेव्हा पुरा होतो किंवा त्या एका संकल्पाच्या ठिकाणी काही विशिष्ट फल आपल्याला जेव्हा प्राप्त होतं असं आपल्याला जेव्हा दिसतं त्यावेळी ते म्हणतात की नानाविध ज्ञानाचा संबंध आत्म्याशीच साचा. की एखादा शिल्पकार आहे, एखादा उत्तम शिल्प घडवतो, एखादा गायक आहे, एखादी उत्तम रचना करतो, एखादा लेखक आहे, खूप उत्तम लिखाण करतो. हे सगळं जे आहे त्या ज्ञानाचे हे वेगळे वेगळे तरंग आहेत जे उत्पन्न झालेले आहेत. पण त्या सगळ्या तरंगांच्या मुळाशी ते आत्मतत्व आहे. पण आपण जेव्हा नमन करतो, आपल्याकडे एखादी पोथी लिहिली तर त्या पोथीमध्ये जेव्हा नमन केलेलं असतं ते नमन त्या परमात्म तत्वाला उद्देशून नाही करत. आपण गणेशाचं स्मरण करतो, आपण सरस्वतीचं स्मरण करतो, आपण गुरुचं स्मरण करतो, कारण त्या निर्गुण निराकाराचं स्मरण कसं करावं या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या शक्ती उत्पन्न केल्या आहेत की या ग्रंथाला निर्विघ्नपणे पार पाडू दे म्हणून मंगलाचरणामध्ये मंगलमूर्तीचं स्मरण केलं. आम्हाला ते स्फुरण प्राप्त होऊ दे म्हणून सरस्वतीचं स्मरण केलं. आमच्यावरती कृपा लाभू दे म्हणून सद्गुरूंचं स्मरण केलं. आणि ह्या सगळ्यांच्या स्मरणानंतर या परमात्म तत्वानी आम्हाला आमच्याकडून हा संकल्प पुरा करून घ्यावा किंवा त्याला आम्ही जाणावं, त्याच्या जवळ पोचावं किंवा त्याच्याविषयीचं निवेदन आमच्याकडून अधिकाधिक निर्दोष व्हावं, याकरता म्हणून मनुष्य शेवटी त्याचं स्मरण करतो. आणि करताना तो म्हणतो की ह्या सगळ्या सगुणांच्या मध्ये तू सामावलेला आहेस. तो निर्गुण आम्हाला कळत नाही, दिसत नाही. तसं ते इथे म्हणतात की भिन्न भिन्न प्रकारांनी ज्ञान आहे, पण ते फक्त एकट्या एका पाण्याच्या एका आत्मज्ञानाच्या ठिकाणी निर्माण होत आहे. त्याच्यावरचे तरंग आहेत. कसे तर पाणी एकच आहे, त्या पाण्यावर म्हणजे लाटा आहेत, फेन आहेत, म्हणजे फेस आहे, लाटा आहेत, वेगवेगळ्या प्रकाराने त्या पाण्याचा आविष्कार होतो. तो जरी झाला तरी सुद्धा आतमध्ये पाणी एकच आहे. तेवढंच एक सूत्र त्यांना आपल्याला सांगायचं आहे. नानाविध ज्ञानाचा संबंध आत्म्याशीच साचा, प्रचंड समुदाय लाटांचा दिसे परी ते साच पाणी. खरोखर पाणीच असतं. लहान मोठ्या किती जरी नाना स्वरूपाच्या लहरी उत्थान पावल्या जलावरी परी ते काय झाले. काय त्या लहरी म्हणजे काय पाण्यापेक्षा वेगळ्या झाल्या, फेन म्हणजे काय पाण्यापेक्षा वेगळा झाला. म्हणाले जल स्वयंभू जसेच्या तसे लहरी त्याचा विलास असे, का की लहरी लागी नसे
अस्तित्व ते येथुलेही. या लहरींना काही अस्तित्व नाही आहे. त्यामुळे या जगामध्ये निर्माण झालेलं जे सगळं आहे त्याला काय अस्तित्व आहे चांगदेवा त्यांना सांगायचं आहे की अरे तू एवढ्या 64 कला आणि एवढ्या विद्या आणि एवढा दशग्रंथी आणि सर्व प्रकारच्या ज्ञानामध्ये तू परिपूर्ण झालेला असलास तरीसुद्धा जे मूळचं जल आहे, जो मूळचं आत्मतत्व जे आहे त्याच्यापासून तू लांब राहिलास. तू फक्त लाटांवर खेळत राहिलास. तू जलाला स्पर्शाला गेला नाहीस, त्याच्या खोल रूपाला मुळात जाणायला गेला नाहीस. म्हणून जला लागून पाहता न येती लहरी नयनी. अरे नाही, काहीतरी चुकलं का? लहरी त्याचा विलास असे का की लहरी लागी नसे अस्तित्व ते येतुलही. म्हणून जला लागून पाहता न येती लहरी नयनी. तीच आत्म्याची स्थिती जाणी तंतोतंत येठाई. आता म्हणून जला लागून पाहता न येती लहरी नयनी म्हणाले आमच्या डोळ्यांना दिसतात त्या फक्त लाटा, आम्हाला खालचं जल त्याच्यामध्ये दिसत नाही. म्हणजे काय की आम्ही लाटेला लाट म्हणून जाणतो. म्हणजे काय जाणतो? नामरूपाने जाणतो की ही लाट आहे. नाही तर वास्तविक ती लाट म्हणजे पाणी आहे. आम्ही असं नाही म्हणत हे पाणी आहे, आम्ही असं म्हणतो ही पाण्यावर उमटलेली लाट आहे असं म्हणणारच आहे. कारण का? आम्हाला शब्द आहे आणि आम्हाला विचार आहे. विचार काय सांगतो की जलावरती गतीने निर्माण झालेला वेगळा आविष्कार आहे जलाचा. मग त्याला शब्द दिला पाहिजे. मग जो आविष्कार झाला आहे त्याला आम्ही लाट म्हटलं. म्हणजे विचार आणि शब्द याच्यातून आमची एक वृत्ती तयार होत जाते. मग ती वृत्ती आम्हाला सांगते की पाण्यावरती लाटा खूप जोरात येत आहेत, आत्ता समुद्राला भरती आहे, आता ह्या लाटा मागे मागे जायला लागल्या, आता ओहोटी सुरू झाली. म्हणजे हे सगळं आम्ही बोलतो कशाने? त्या शब्द आणि विचाराच्या माध्यमातून. पण हे सगळं बोलत असताना आम्हाला फक्त त्यातलं जल दिसत नाही, आम्ही फक्त त्या जलाला ओळखत नाही, आम्ही फक्त आत्मतत्वाला ओळखत नाही, आम्ही वरवरच्या नामरूपाला ओळखतो. आणि म्हणून तेव्हा येथे आत्मस्वरूप हे जीवन, जग त्याचे लहरीपण, आत्मा स्वयंसिद्ध परिपूर्ण नित्य शाश्वत स्वरूपाचा. तो नित्य आहे, तो शाश्वत आहे आणि त्याचं स्वरूप अबाधित आहे. तो जसा आहे तसा आहे आणि त्यामुळे आत्मा स्वयंसिद्ध परिपूर्ण. म्हणून आता त्याचं एकदा तो एकता एक आहे असं म्हटल्यानंतर आता त्याचं स्वरूप काय ते आता पुढे सांग.